नमस्कार मंडळी. नमस्ते मंडळी. सरांशी आपण चर्चा करतोयच आहे. बरं सर, मला दुसरी एक गोष्ट विचारायची होती की 70-80 पासून तुम्ही जे प्रॅक्टिस सुरू केला, मग तुमच्यावर आता ठीक आहे, एवढे रोज वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट तुम्ही हँडल करत होता त्यावेळीपासून. आता सुरुवातीला उलटी झाली, हे झालंय कारण कडू पाणी, नंतर पाणी स्वच्छ प्यायला लागले त्यामुळे ते कमी आले, त्यानंतर दुसरे आजार वाढत गेले तसे बघायला गेले तर. मग त्याचा तुमच्यावर मानसिक परिणाम कसा व्हायचा, म्हणजे कसं व्हायचं सुरुवातीला, कसं किंवा कसं काय काय? हा, जोपर्यंत इथं आसपास मोठे दवाखाने नव्हते, म्हणजे उदाहरणार्थ मानेसर, गोंजारीचा सरकारी मोठा दवाखाना, तो म्हणजे एकट्याच्या जीवावर हे सगळे पेशंट सांभाळायचे, म्हणजे अति अवघड जायचं. ओके. म्हणजे जर मोकळ्या मनाने बोलायचं असेल तर मी घरात झोपायच्या ऐवजी दवाखान्यात झोपायचो. आणि दवाखान्यात माझ्या पेशंट तपासायच्या क्वार्टर झोप लागायची नाही, त्याच्या खाली जाऊन झोपायचं. बर. इतकी मानसिक अस्वस्थता असायची की मी कुठेही झोपू शकत नव्हतो, कारण पेशंट सिरियस असायचा. आणि पेशंटला जरा दुखलं की नातेवाईक अंगावर यायचे, परत दुखायला लागलं की बघा जरा की. हे एक. दुसरं, समजा 8 पेशंट ऍडमिट आहे आणि मला एका पेशंटला 12 वाजता इंजेक्शन द्यायचं आहे. कंपाऊंडर फार कमी पगारात मी ठेवत होतो, त्यामुळे तिथे काहीच नाही. 12 वाजता मी जर इंजेक्शन टोचायला गेलं की बाकीचे 8 पेशंट उठायचे, आमच्या पेशंटला तपासा, आमच्या पेशंटला आलाय तर पेशंट तपासून जा. आणि मजा म्हणजे सगळ्यांना तपासायला लावायचं, किंवा मी म्हणायचं आता मी तपासायला आलो नाही, इंजेक्शन हात लावून जावा. मग मी समजा चिडून मी आता हात तपासा नाही, अरे जा तुझ्या सगळे सकाळी उठून ते निघून जायचे. अरे बाप. म्हणजे 3-4 दिवस राहिलेले पेशंट, बरे झालेले पेशंट सकाळी उठून निघून जायचे. मग मी पैसे जास्त देऊन कंपाऊंडर ठेवायला सुरुवात केली की जो इंजेक्शन देऊ शकेल, आणि रात्री 12 वाजता इंजेक्शन तू द्यायचं. म्हणजे त्यावेळी तुमचा दवाखाना आणि बाकीचे मेन दवाखाने नसल्यामुळे, मोठे दवाखाने नसल्यामुळे तुमच्यावर बर्डन जास्त होतं. बर्डन जास्त होतं. आणि व्यवहार कुशलता म्हणतो नाही आपण, की इंजेक्शन टोचायची 2 काम होतोस, 10 मागा. तू रात्री जवळजवळ रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत 9-10 इंजेक्शन देतोस, 200 रुपये का मागतोस, 10,000 रुपये माग, देतात ते. 100 रुपये मिळाले, माणूस ठेवणार पोचणार. ही व्यवहार कुशलता हळूहळू येत गेली. जसे जसे कोल्हापूरचे दवाखाने मी बघत गेलो, आणि तोपर्यंत माणसांच्याकडून पैसे आले, माणूस द्यायला त्यावेळी सक्षम झाले. म्हणजे मग माझी ज्या पेशंटची गाठ पडत नाही म्हटल्यानंतर ते काय बोलत नाहीत. शक्यतो आता कोल्हापूर असं होतंय, सकाळी 8ला डॉक्टर दवाखान्यात राहून घेऊन गेले, संध्याकाळी 7ला येणार. आता डोकं दुखावलंय, आम्ही गोळी देतो. नाही डॉक्टर साहेबांना बोलवा, नाही ते संध्याकाळी 7ला येणार. मग त्यावेळी त्यामुळे मोठे दवाखाने कुठले नसल्यामुळे तुमच्यावर प्रेशर. त्यानंतर मग जसे दवाखाने येत गेले तसं प्रेशर कमी होत गेलं. कारण का मग, आणि सगळ्यात मोठे उपकार कोणी केले असेल तर ग्राहक न्यायालय मंचने. त्याची भीती अशी आहे की आम्ही सगळ्या तपासण्या करून घेतो. बर. त्या वकिलांना कुठला प्रश्नच विचारता कामा नाही. म्हणजे डोकं दुखतंय ना, आधीपासून होत ते नाही, आता जसं ग्राहक न्यायालय म्हणजे आता 20-25 वर्ष झाली की, आता म्हणजे 25-30 वर्ष झाली की, 30 वर्ष तर होत आली. म्हणजे साधारणतः 90. आणि कोल्हापुरात किंवा पुण्यात किंवा मुंबईत मोठे मोठे हॉस्पिटल कसे तयार झाले, माझं एकमेव उत्तर ग्राहक न्यायालय मंचामुळे. पोटात दुखतंय ना, तुम्ही रोजचं डायग्नोसिस करत बसायचंच नाही, पोटाला हात पण लावू नका, त्याचा ऐकून घ्या, टेस्ट करून, सोनोग्राफी, मग HRCT, मग त्याच्यात शंका आली दुर्बीणं, त्याच्यात शंका आली कोरोनोस्कोपी, त्यातल्या शंका आली पोटाचे विशेष तज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडं. तिथे गेल्या फॉर्म भरवून घेतात की असं आहे मोरा मेला तर कुठली जबाबदारी जाणार नाही, पेशंट सिरियस आहे, कल्पना दिली. याच्यातनं आत्ता मानसिक त्रास आम्हाला कमी व्हायला लागलाय, पैसे जास्त मिळायला लागलेत, आणि पेशंट बरा काढण्याची आमची जी वृत्ती होती ती हळूहळू कमी होत चालली.
पेशंट तपासून निदान करून बरं करायचं कमी पैशात काय गरज नाही. आम्ही तुम्हाला तपासणार. म्हणजे ही परिस्थितीच बदलत गेली म्हणा ना सर. ही परिस्थिती बदलली गेली. आणि 15-20 वर्षांनी कुठलाही डॉक्टर तुम्हाला अंगाला हात लावून तपासेल असं मला वाटत नाही. स्वतः मला किडनीसाठी मी गेलो होतो. किडनीसाठी माझ्यात एक 7-8 हजार रुपयाची तपासणी आहे. कुठल्याही डॉक्टरने मला अंगाला हात लावलेला नाही. म्हणजे हे टेक्नॉलॉजी जशी बदलत गेली नवीन आणि काही गरज पण नाही हात लावायची. कारण सोनोग्राफी केली म्हणजे त्यावेळी तुम्हाला म्हणजे माणसांना हात लावल्याशिवाय सगळं काहीच करू शकत नव्हता. त्यावेळी जुन्या काळामध्ये माणसांना हात लावावा लागायचा. आता हात लावणंच कमी व्हायला लागलं. हात लावण्याची गरज नाही. तुम्हाला हार्टची शक्यता येते ना. नाडी ECG मध्ये दिसते. हार्ट कसा आहे एको मध्ये दिसते. हार्टच्या रक्तवाहिन्या कशा आहेत अँजिओग्राफी मध्ये दिसते. त्याच्यात ब्लॉक असेल तर अँजिओप्लास्टी मध्ये दिसते. नंतर कॉम्प्युटराइज अँजिओग्राफी आहे त्याच्यात दिसतंय. आणि न्यूक्लिअर स्टडीज बॉम्बेमध्ये चिकार आहेत त्याच्यात तर आणि याच्यापेक्षा जास्त दिसते. म्हणजे तर तुम्हाला अंगाला हात लावायचं कशासाठी. बरोबर आहे. म्हणजे हे सगळे बदल होत गेले. नवीन टेक्नॉलॉजीमुळे आज माणसाला हात लावायचीच गरज नाही. बरं हे झालं. आता मला पुढचा पॉइंट विचारायचा होता. MR मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आजकाल भरपूर येतात. रोज येत आहेत. त्यावेळी होतं कसं होतं. यायचे ना आधी म्हणजे मेडिकल मी कडगावला असताना यायचे. आठवड्याला 3-4 येतात. इथं आठवड्याला साधारण 15-20 येतात. पण तुमचा मला वाटतं सर्वसामान्य लोकांचा सुशिक्षित लोकांचा देखील गैरसमज आहे. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आम्हाला जे शिकवतात ते आम्ही शिकतो आणि ते ज्ञान आम्ही पेशंटसाठी वापरतो. हा जर समज असेल तुमचा किंवा सरांचा किंवा आणि कोणाचा तो सपशेल काढून टाका. त्यांचं मत एवढंच असतंय की समजा एक औषध आहे सिप्रोफ्लॉक्सासिन हे औषधाचं नाव आहे. हे भारतात 140 कंपन्या तयार करतात. ओके. आमच्या कंपनीचं त्यांच्यापेक्षा चांगलं आहे आणि त्यांच्यापेक्षा स्वस्त आहे हे सांगण्या इतपत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा फायदा होतो. ओके. आम्ही औषधं कशी लिहायची हे सांगणं त्यांचं कर्तव्य नाही आणि ते आम्ही ऐकतही नाही. म्हणजे त्यांचा संबंध येतच नाही. त्यांनी त्यांचं काम करायचं की माझं औषध हे त्यातल्या त्यात कमी किमतीत सगळ्यात चांगलं. आणि आम्ही लॅबोरेटरी मध्ये गेलो त्यावेळेला त्याची पोटन्सी काम करण्याची क्षमता 99% आहे आणि त्या कंपनीची फक्त 80% आहे. म्हणून आमचं औषध लिहा. कुठल्या आजारात लिहा हे ते सांगत नाही. हे त्या डॉक्टरने ठरवायचं. म्हणजे MR त्यावेळी पण होते आणि आता पण आहे. फक्त त्यावेळी कमी कंपन्यातून MR कमी होते आणि आता जास्त आहे. मग त्या MR मध्ये त्यावेळी आणि आता मध्ये काय फरक होता काय तसंच आहे. म्हणजे ते येतात आपल्या औषधाची मार्केटिंग करतात सांगतात आणि तुम्ही वापरा म्हणून सांगतात. त्याच्या पुढचं तुम्ही ठरवताय डॉक्टर किंवा अभ्यास करून हे वापरायचं की नाही. म्हणजे ते औषध गरज असते तर मग आम्ही कुठलं निवडायचं ह्या अधिकार आम्हाला MR थोडासा देतात. पण तो आजार कुठला आहे आणि कुठलं औषध वापरायचं हे काय मला MR कधी शिकवत नाही. तो सर्वस्वी अधिकार तुमचा अधिकार आहे. बरोबर. ते त्यांचं काम करतात आम्ही आमचं काम करतो. बरोबर आहे. बरं आता पूर्वीचे MR जे असायचे त्यांना पगार जबरदस्त होते. ओके. ते एक असे सूट बूट टाय खाली यायचे की आम्ही दसकायचो विचारायला एवढ्या मोठ्या माणसावर आपण बोलायचं कसं. आता MR BA BSc BCom कुठेही झालं त्यांना पाहिजे कंपन्या हजारोने निघाल्यात आणि त्यांना कमिशनवर काम देतात. तो 100 रुपयाचं काम मिळव तुला आम्ही 20 रुपये देतो असं कमिशन देतात. आणि ठराविक रेप्युटेड कंपनी जे आहेत त्यांना काय म्हणजे फायझर सारखी कंपनी लुपिन सारखी कंपनी सिप्ला सारखी कंपनी ते त्यांचा बॅलन्स बरोबर त्यांचा जो आधार आहे आवाका आहे तो सांभाळून आहे. आणि बारक्या छोट्या कंपन्या रोज येतात रोज जातात. ते आपले BA BSc BCom वगैरे पोरांना घेऊन त्यांना कमिशन बेसिसवर काम देतात. म्हणजे आधीचे MR बऱ्यापैकी एज्युकेटेड होते असं म्हणणं आहे का. एज्युकेटेड होते त्यांना ट्रेनिंग भरपूर दिलं जायचं. ओके. डॉक्टरनी कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. म्हणजे मी हे आता डापाक्लिफ्लॉक्सासिन किंवा DPP-4 SGPT PL2 ही औषधं आम्ही कुठं वापरायचे याचं ज्ञानच मला दिलेलं नाही. नुसतं येतात साहेब आमचं हे साखरेसाठी वापरा
साहेब आमचं सगळं कोण वापरणार? ओके. त्याचं ज्ञान आम्हाला तुम्ही दिल्याशिवाय आम्ही वापरणार नाही. मग कुठेतरी कॉन्फरन्स होतात, हा हा हा. मग कोणतरी टीव्हीवर सांगताय की डॉक्टर लोकांना जेवायला बोलवतो ताजमहल हॉटेलला, पण तिथं शिकवलं किती केलं? म्हणजे आधी जे शिकलेले चांगले होते, ट्रेनिंग दिलं जायचं आणि यायचे. आता तसं नाही, फक्त जा आणि मार्केटिंग करून ये, आमचं डॉक्टरांच्या तोरण फक्त पोहोचव. म्हणजे प्रत्येक प्रॉडक्ट हा शिकवला गेला पाहिजे. एक औषधाने 140 कंपन्यात शिकवायची काय गरज नाही, पण नवीन औषध बाजारात येतं त्याची पूर्ण माहिती आम्हाला दिली गेली पाहिजे. आणि ते एमआरएस देणार किंवा कॉन्फरन्सला मोठे बॉस येणार, किंवा औषध कंपन्या आणि डॉक्टर यांच्यातला दुवाच एमआरआय किंवा आम्हाला वाचायला एक बुकलेट देतात चांगली. ते बुकलेट सगळी पाहिजे, ते बुकलेट देतात. ते बुकलेट पूर्ण वाचली की मग जरा अभ्यासाची गती येते, पण तो वापरायचा कॉन्फिडन्स येत नाही. बरोबर आहे. वापरायचा कॉन्फिडन्स येत नाही. एक झालं. आता एमआरआय तुम्ही सांगितलं, याच्या पुढचा प्रश्न की आधी गावोगावी डॉक्टर नव्हते, जसं आपण बोलल्याप्रमाणे या आपल्या गारगोटी एरियामध्ये पहिले एमबीबीएस डॉक्टर तुम्ही. आता बघायला गेलं तर BAMS म्हणा किंवा BHMS म्हणा किंवा हे सगळे जे एमबीबीएस वगैरे काही डॉक्टर आता गावोगावी झालेत. त्याच्यामुळं कसा फरक पडलाय किंवा काय झालेला आहे? एक झालंय की त्यांचं काय झालंय मला माहित नाही. बर. माझ्यात काय बदल झाला तुम्ही सांगतो. ओके. माझ्यात असा बदल झाला की मी पेशंटचं निदान करण्याच्या पाठीमागं लक्ष जास्त द्यायला लागलं. म्हणजे कसं? म्हणजे उदाहरणार्थ ताप आला तर सगळ्यात वरच्या लेवलचं औषध मॉक्सिफ्लॉक्सासिन ते बिनधास्त देऊन टाकतात. मी आयुष्यात वर्षाला 5-6 इंजेक्शन टोचतो, ते दिवसाला 10-10 टोचतात. ते हायर लेवलचं, ते लेवलचं कारण काय? कारण त्यांना माहित आहे की त्या हॉस्पिटलमध्ये काम करून आलेत. BAMS BHMS झाल्यानंतर कुठल्या तरी मोठ्या डायमंड हॉस्पिटल हे हॉस्पिटल तर बरेच हॉस्पिटल निघाले. मग तिथं सगळे सिरियस पेशंट जातात. मग ताप आला की तिथं मॉक्सिफ्लॉक्सासिन सिप्रोफ्लॉक्सासिन पटापट दिलं जात आहे, तसं ते इथं पटापट दिले जातात. हे तर आम्ही कधी वापरलंच नाहीत. मॉक्सिफ्लॉक्सासिन देण्यासाठी काय क्रायटेरिया असतो हे त्यांच्या बॉसला माहित होतं. ह्यांना एवढंच माहित आहे की मॉक्सिफ्लॉक्सासिन हे सगळ्यात भारी डॉक्टर अँटीबायोटिक आहे, ते दिलं की ताप कमी येतो. सगळे जर नाही, काही त्यातले काही अभ्यास आहेत, चांगले अभ्यास आहेत, त्यांच्याकडनं म्हणजे त्यांनी 2-3 वेळा औषध दिलं असेल आणि गुण आला नसेल, आम्हाला आमचं कौशल्य पण असावं लागतं. पण तो इन जनरल ती माणसं साधारण औषधाचा दुकानदार ज्या पद्धतीनं पेशंटशी वागतो त्याच पद्धतीनं ते इंजेक्शनच्या रूपाने आणि सलाईनच्या रूपाने वागतात. किंवा टायफॉइडची टेस्ट लॅबोरेटरीकडनं पॉझिटिव्ह आली की तो पेशंट खराच पॉझिटिव्ह आहे की नाही हे समजण्याची अक्कल त्यांच्यात काही जणांच्या मध्ये आहे, काही जणांच्या मध्ये अजिबात नाही. म्हणजे तुमचं म्हणायचा उद्देश आहे की जे गावोगावात डॉक्टर झालेले आहेत की ते मोठ्या दवाखान्यामध्ये प्रॅक्टिस करून येतात, पण त्यांच्या मागे त्यांचा अभ्यास कधी कधी कमी पडतोय. सगळ्यांचा कमी पडतोय आणि ते तिथं दिले ना मग असंच दे म्हणजे मग ते. आणि आजकाल मग पेशंटची अशी म्हणजे मेंटॅलिटी झाली आहे का मला तर लगेच बरं वाटलं पाहिजे, अशी झाली आहे का? आणि त्यांना सांगता येते 500 रुपयाचं इंजेक्शन दिले सकाळ संध्याकाळ 5 दिवस झाले, कमी नाही. माझ्याकडे मी काही कमी पडलेलं नाही. आणि तो 500 रुपये मी उद्या मी तुला 700 रुपयाचं इंजेक्शन देऊन देणार आहे, ते आहे ना पैसे तुझ्याजवळ, 700 रुपयाचं इंजेक्शन देतो. आणि सराईन आपण 2 बाटल्याला होतं सकाळ संध्याकाळ. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की काही काही पेशंटना एवढ्या मोठे इंजेक्शनची गरज नाहीये? नसतात, खरं म्हटलं तर नसतात. हे मला त्यांचा अपमान तर अजिबात करायचा नाही. ते आहेत म्हणून खेडेगावात माणसं टिकून आहेत, काय ना काय ते सेवा मिळते. 1-2 वेळा असं कधीतरी होत असेल, ती चूक मी दाखवत बसण्यात काय अर्थ नाही. एक आपलं एक मत आहे, थोडा अभ्यासाचा वैद्यकीय करावा, वैद्यकीय अभ्यासावर लक्ष देऊन मग इंजेक्शन असते वापरावेत. म्हणजे आधी नव्हते त्यावेळी आपलं तालुका ठिकाण म्हणा किंवा जिल्ह्या ठिकाणच्या डॉक्टरांच्यावर लोड भरपूर यायचा, आज तो लोड कमी आहे. फक्त तुमचं म्हणणं आहे किंवा त्यांनी जे देतात
तो अभ्यास करून द्यावा, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा अभ्यास करणं आलं. म्हणजे प्रत्येक माणूस शेवटी मरेपर्यंत त्याची अभ्यास वृत्ती पाहिजे. तुम्ही अभ्यास, शिक्षक जसा शेवटपर्यंत विद्यार्थी असतो तसा डॉक्टर हा कधी पूर्ण डॉक्टर होऊ शकत नाही. एक डॉक्टर तर कधीच कुठल्याच विभागात पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी रोजचं वाचन केलंच पाहिजे. याच्यावरच आता आपला पुढचा प्रश्न की तुमचा आता एवढा अभ्यास आहे, कारण का म्हणजे आता क्लिअर सांगा सर, फक्त MBBS आहेत, पण MBBS फक्त डिग्री म्हणायला हरकत नाही. त्यांचा अभ्यास एवढा आहे की आज देखील सरांना सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस सर घेतात, आणि एखादा पेशंट आला तर त्याचा पूर्ण अभ्यास त्यांच्याकडे असतो. पूर्ण अभ्यास म्हणजे मग एखादं काय झालं तर सगळे सिम्पटम विचारून सांगून किंवा काय सगळं करून मग त्यानंतर डायग्नोसिस होते. तर आता तुम्हाला विचारायचं आहे की आता त्यावेळेची आपण कंडिशन पाहिली, आता याच्या पुढे कसे बदल होत गेलेत मेडिकल लाईन मध्ये, म्हणजे आता नवीन डेव्हलपमेंट म्हणा, नवीन इन्व्हेन्शन म्हणा, हे कशी होत चाललेत? थोडस 3-4 मिनिटाचं उत्तर देईन. हो. कसं होतंय, आता तुम्ही मशिनरी जवळपास आहे, तुम्ही फारसं मशिनरी वापर, पेशंटशी बोलायला वेळ जास्त देत नाही. गर्दी असेल तुमच्याजवळ किंवा कामं भरपूर असतील, वॉर्डात 30-40-50 पेशंट असतील, एक सिंपल प्रिन्सिपल आहे, आजार सुरू कधी झाला? बरोबर आहे. 7 तारखेला सुरू झाला, तेव्हापासून आज अखेर सलग ताप आहे का? नाही. 3 दिवस मध्ये होता, 3 दिवस मध्ये होता. ड्युरेशन तो वाढत चाललाय का? मध्ये कमी जास्त झालाय. आणि सिक्वेन्स कसा आहे? पहिल्यांदा तापाला त्या तुला सर्दी, खोकला, धाप, दमा होता का? होता. मग श्वास नलिकेशी संबंधित किंवा श्वसन यंत्रणेशी संबंधित आजार आहे. तुला उलट्या जुलाब झाल्या होत्या का? हे प्रश्नोत्तर विचारायला डॉक्टरला कंटाळा येतो. कारण एका पेशंटला ची सर्व माहिती काढायची म्हटली तर 8 ते 10 मिनिटं होतात. तोही पेशंट सुशिक्षित असला तर. गावठी असता तर मला काय सांगायचं, आमच्या डोसकलही दिसत दुखते असं म्हटलं तर आमची पंचायत येते. त्यातल्या त्यात MRIचं बोलायचं झालं, जितके दिवस जास्त डोकं दुखतंय तेवढं तुम्हाला आजार कमी असण्याची शक्यता आहे. मला 6 वर्ष दुखतंय, मला आजार असण्याची शक्यता जवळजवळ नाही. तुम्हाला 3 महिने दुखतंय, तुम्हाला आजार असण्याची शक्यता जास्त आहे. बरोबर. म्हणजे अनुभवाचे बोल आहेत तुम्ही आता सांगताय ते, म्हणजे या लेवलला अभ्यास करायलाच पाहिजे. 6 वर्ष मी जगतोय ते घेऊन, आणि 3 वर्ष. आणि काही वेळा काही पेशंट येतात टक 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 करत बसते, आले बसले, हा काय होतंय साहेब? अशक पण आलंय. अरे पळत आलायच की गाडीच्या जर तर हाक मारल्या पळत आलायच काय? हे तिथं अशकपणा नाही, त्याचा अशकपणा दुसरा आहे. आता काही बायकांच्या वरती बोलतो मी, बघा तुम्ही तेवढा ऐकून घ्या. म्हातारा बायका 5 दिवसांनी साहेब कमीच नाही, काहीच कमी नाही. मावशी तुम्हाला उचलून आणलं होतं, तुम्ही चालत आलाय आज, आणि तुम्ही एकटा एसटीने आलाय होय की, पण निकाल कुठं लागलाय? आता ही त्या बाईची चूक आहे का समाजाची चूक आहे? समाजाची चूक आहे. कारण त्याची सून हिच्याजवळ ओरडत असते, माझ्या मालकाचा सगळा पैसा या म्हातारीनं संपवला. त्यामुळे ती काय बोलते, ह्याला कमी नाही बोल, सगळ्या भारीत औषध देत आहे, कायचा असा जाते बघूया. ही त्याची भावना, ती ओळखायला पाहिजे आपण. आता सून आली, काहीच कमी नाही. अगं बाई, तुला 103 ताप होता, आता ताप नाहीये तुला, म्हणजे तू बरी झाली तर ती पण अजून मला भूक लागत नाही की, अशक्तपणा आहे की, आणि रात्रीचा ताप येतोय की, तुम्हाला कुठं माहित रात्रीचं तुम्हाला कसं करणार? आता ती चालण्या उठण्या बसण्या बोलण्यावरनं कळतंय की हिला बरं आहे, पण तिला भीती आहे सासूबोमध्ये माझ्या लेकाचं वाटोळ केलं तिने. ही रोगट कुठं आणून ठेवली कुणाला माहित. हा एक सामाजिक प्रश्न आहे. मी त्या दोन्ही बायकांना नावं ठेवत नाही. म्हणजे हे त्यावेळेचं होतं, आता ती पण परिस्थिती बदलत गेली. एक झालं.
आता तुम्हाला म्हणजे शेवटी विचारायचं आहे की नवीन टेक्नॉलॉजी डिफरन्स, टेक्नॉलॉजी आता नवीन नवीन येतात ते तुम्ही आपल्या त्याच्याबद्दल एक म्हणजे थोडस. आता असं होत आहे, ज्या गोष्टी पूर्वी होतच नव्हत्या, म्हणजे मोटरसायकलचा ऍक्सिडेंट झाला, बेशुद्ध पडलाय, पूर्वी काय करत नव्हते, आता होते. एका रात्रीत सगळं होतंय. हार्ट अटॅक यायचा, बायपास सर्जरी कोण करत होतो कोल्हापुरात? नाही. आता स्टेंटिंग होतंय, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी कोल्हापुरात 10 ठिकाणी होतंय. ही प्रगती झाली. अपेंडिक्स आहे, पूर्वी पोटफोड ऑपरेशन करायला लागायचं, आता कुठं पोटफोड होतंय. किडनीच्याकडे 12 खडे आहेत, दुर्बिणीला पटापट 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 काढले जातात. म्हणजे सुपातलं जसे दगड उचलतो तसे उचलले जातात. थोडा वेळ लागेल, खर्च येईल, मग तो होत जात आहे. डोळ्यात पूर्वी मोतीबिंदूचं ऑपरेशन, आता आमच्या दोघांचं वय 81-82 झालंय. मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर कसे चालत होतो आम्ही? पायरी 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 बघत बघत चालत होतो. तुमचे वडील किंवा माझे वडील त्यावेळेला हे नव्हते, लेन्स नव्हत्या, त्यांना पायऱ्या उतरता येत नव्हत्या, त्यांना धरून नाही लागायचं. आज आम्ही मोटरसायकल चालवतोय, नंतर लगेच ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोटरसायकल चालवतोय. हा जो वैज्ञानिक आणि वैद्यकीय प्रगती झाली याला तोड नाही. आणि ही ॲलोपॅथीमध्ये चाललेली आहे. बरोबर आहे, याला तोड नाही. याच्यापासून पैसा खर्च होत असेल, योजना म्हणत असेल, ह्याचा गैरफायदा घेऊ नका. आमचं म्हणणं आहे की वैद्यकीय व्यवसायात एक प्रामाणिकता ठेवा आणि लोकांना कमी खर्चात कसं बरं करता येईल इकडे लक्ष द्या. कारण MRI ची रिपोर्ट जर बघितली, 100 रिपोर्ट जर घेऊन आला, त्यातले 2 किंवा 3 असे निघतील की ज्याला MRI ची खरंच गरज होती, आणि बाकी 97 हे पेशंटच्या बोलण्यावरनं किंवा डॉक्टरला काम चुकवण्यासाठी पटदिशी MRI लिहून मोकळ होतात. बघ, तुझ्या मणक्यात इतका दोष आहे, सगळ्या शिरा दाबल्या गेलेल्या आहेत, मणक्यातलं गॅप कमी झालेला आहे, त्यामुळे तुझं दुखतंय, ते ऑपरेशन करावं लागेल. तो पेशंट तिकडे जात नाही. म्हणजे रिस्क, डॉक्टर म्हणजे तुम्ही म्हणले ग्राहक मंचासारखं किंवा ग्राहक मंचावर रिस्क नको आहे. आता आम्हाला हे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आल्यापासून आम्ही कुठलीही रिस्क घेत नाही. पेशंटचा ताप आला ना, 40 तपासण्या करून घे आणि 4 तपासण्या अगोदर माझ्या गारगोडीत होतात, त्या 6 तपासण्या. याच्यात काय मिळालं तर ठीक, नाही तर कोल्हापूरला जा, तिथे 40-50 तपासण्या होतात. तो डॉक्टर सुटला, मी सुटलो. वकिलाला विचारला प्रश्न कुठला आहे, वकिलाला विचारला प्रश्न ठेवायचाच नाही. बरोबर, हे सगळे असे बदल होत गेले. बरं, तर मंडळी, आपण सरांशी भरपूर चर्चा केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला परिस्थिती कशी बदलत गेली किंवा डॉक्टरांचं आयुष्य देखील कसं बदलत गेलं याच्याविषयी आपण भरपूर चर्चा केली आणि सरांनी देखील खूप मन मोकळेपणाने चर्चा केली. तर ठीक आहे सर, आता शेवटचं थोडं बोलणार. मी बोलताना हे माझे मित्र असल्यामुळं, मित्रांचे मुलगा असल्यामुळं, चिरंजीव असल्यामुळं मोकळ्या मनानं बोललाय. एखादा अपशब्द केला असेल, कोणाचा अपमान केला गेला असेल तर ते जाणीवपूर्वक केलेलं नाही, चुकून झाला असेल तर मला माफ करा. नक्की सर, नक्की. हे आपली मनमोकळी चर्चा आणि याच्यातून आपलं मेन पर्पज आहे की बदल कसे बदलत गेले ते आपण सांगायचं. नाही, समजा चुकून अपशब्द केला असेल, BMS डॉक्टर बद्दल बोलताना वगैरे नाहीच गेला, बघू आपण. ठीक आहे सर, चहा घेणार. तर चर्चा झालेली आहे याच्याबद्दल आपण, तर इथे आपण सरांशी चर्चा थांबवतोय. सर, वेळ दिल्याबद्दल थँक्यू. ठीक आहे, चला, नमस्कार.